नमस्कार, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत अगदी झणझणीत आणि तोंडाला पाणी सुटेल असं ताज्या कैरीचं ठेचा लोणचं। कच्च्या ताज्या कैऱ्यांचा आंबटपणा, त्यात लसूण मिरची आणि मसाल्यांची झणझणीत चव, हा सगळा मिलाफ म्हणजे एकदम जबरदस्त लोणचं। हे लोणचं खास करून भाकरी, पोळी किंवा वरण भातासोबत खायला खूपच चविष्ट लागतं। फक्त थोडंसं लोणचं घेतलं तरी पूर्ण जेवणाची मजा वाढते। या ठेचा लोणच्याची खासियत म्हणजे ते पटकन तयार होतं आणि चव मात्र लाजवाब असते। घरच्या घरी अगदी कमी साहित्यामध्ये हे लोणचं तुम्ही बनवू शकता। म्हणूनच उन्हाळ्यात कैरी आली की झणझणीत ठेचा लोणचं नक्की करून पहा। इथं मी 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत। ताज्या कैऱ्या घ्यायच्या आपल्याला, मऊ कैरी घेऊ नका। जेवढी कैरी कडक होईल तेवढी घ्या। कैरी स्वच्छ धुवून घ्या, 4 ते 5 तास पाण्यामध्ये घाला, त्याची सालं काढा आणि बारीक फोडी करून अशा चॉपरमध्ये आपल्याला कैरी बारीक करून घ्यायची आहे। एकदम बारीक बारीक फोडी करून घ्या। फार छान चवीला हे लोणचं लागतं, करून पहा तुम्ही। कैरीची पूर्णपणे कोय आपल्याला काढून टाकायची आणि साल काढायची आणि अशा पद्धतीने ही कैरी बारीक चिरून घ्यायची आहे। जेवढ्या बारीक फोडी कराल तेवढी चवदार चविष्ट हे ठेचा लोणचं होतं। आता याच्यासाठी लागणारे मसाले पहा। 1 चमचा जिरं, 1 चमचा मोहरीची डाळ, 1 चमचा बडीशेप, 1 चमचा धणे आणि अर्धा चमचा आपण इथं मेथी दाणे घेतलेले आहेत। पोहे खायचा चमचा जो असतो त्या पोहे खायच्या चमच्याने हा मसाला घ्या तुम्ही आणि एका पॅनमध्ये मी छान असा हा गरम करून घेत आहे। पूर्णपणे ह्या मसाला जो आहे आपण बनवणार आहोत लोणच्यासाठी, त्या मसाल्याचा कच्चेपणा पूर्ण जाण्यासाठी आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। छान खमंग असं सुवास सुटेपर्यंत हे भाजून घ्यायचं आणि काढून घेऊया। आता आपण इथं ठेचा लोणचं करतोय म्हटल्यावर ठेचा तर गरजेचा आहे। त्याच्यासाठी इथं 7 ते 8 हिरव्या मिरच्या आणि 15 ते 20 लसूण पाकळ्या मी घेतलेल्या आहेत आणि मिरच्यांना चांगले डाग पडेपर्यंत ह्या मिरच्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत, जेणेकरून थोडासा तिखटपणा मिरचीचा कमी होतो आणि कच्चेपणाही मिरचीचा जातो। आपण हे जो ठेचा आहे हा लोणच्यासाठी वापरणार आहोत, मग मिरचीचा बराचसा कच्चेपणा कमी करण्यासाठी ही मिरची भाजून घ्या, म्हणजे लोणचं टिकतंही चांगलं आणि हिरव्या मिरचीचा कच्चेपणाही कमी होतो। तर इथे 2 ते 3 मिनटासाठी ठेचा आपण पूर्णपणे भाजून घेतलेला आहे। हा मसालाही आपला थंड झाला। आता मिक्सरला याची पावडर करून घेऊया। छान अशी एकदम बारीक पावडर करून घ्या। मला दरदरीत पावडर मी केलेली नाही आहे, एकदम बारीक करून घेतलेली आहे। त्याचबरोबर हा ठेचा मी मिक्सरला बारीक करून घेत आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे खडे मीठ घालत आहे मी। खडे मिठामुळे लोणच्याला चव छान येते आणि लोणचं टिकण्याला मदत होते। तर इथं पहा, छान असा हा जाडसर मी ठेचा करून घेतलेला आहे आणि अगदी 2 चमचे मी मीठ घातलेलं आहे आणि खडे मीठ घाला तुम्ही, छान चवीला हे लोणचं होतं। 1 वाटी तेल घेतलेलं आहे मी आणि 1 वाटी तेलावरती चांगलं हे तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा आहे। गॅस चालू ठेवू नका, गॅस बंद करा आणि गरम तेलावरती हळद, हिंग, लाल मिरची पावडर आणि हा केलेला ठेचा अगदी 2 मिनटासाठी आपल्याला परतून घ्यायचा आहे। याच्यामध्ये आपण जे पावडर मसाला केलेला आहे लोणच्यासाठी तो मसालाही घेऊया आणि 2 ते 3 मिनटासाठी आपल्याला हे परतून घ्यायचं। लक्षात ठेवा, जेव्हा तेल गरम होतं तेव्हा गॅस बंद करा आणि गरम तेलावरती हे मसाले परतून घ्या। जर तुम्ही गॅस चालू ठेवला तर हे मसाले करपण्याचा संभव असतो तेलामध्ये आणि मसाले जर करपले तर लोणच्याचा स्वाद पूर्णपणे बिघडतो। म्हणून काय करा, तेल गरम करा आणि गरम तेल झालं की गॅस बंद करा आणि मगच हा मसाला त्याच्यामध्ये मिक्स करा आणि पहा इथं छान असे 2 ते 3 मिनटासाठी हे आपल्याला मसाले तेलावरती भाजायचे आणि थंड होऊन द्यायचे आहेत। जेव्हा असा ठेचा तुम्ही लोणच्यासाठी वापरता हे लोणचं अप्रतिम चवीचं होतं, तुम्ही करून पहा। मसाला छान असा थंड झालेला आहे आपला आणि एकदम थंड झाल्यानंतरच आपल्याला या लोणच्यामध्ये मसाला वापरा। जर गरम तुम्ही वापरला तर लोणच्याला बुरशी येण्याचा संभव असतो, म्हणून एकदम मसाला थंड करा आणि मगच लोणच्यामध्ये वापरा। आता हा मसाला एकसारखा आपल्याला या लोणच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। पहा, हे जे कैरीचे आपण छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत त्याच्यामध्ये हा मसाला छान मिक्स करायचा। 2 चमचे मी इथं किसलेला गूळ घेतलेला आहे। आता ही मी जी कैरी घेतली आहे ही कैरी बऱ्यापैकी आंबट आहे, तर लोणच्याची चव एकदमच आंबट लागू नये, आंबट गोड तिखट लोणचं लागावं म्हणून मी इथं 2 चमचे गूळ घेतलेला आहे। गूळ ऑप्शनल आहे, तुमची कैरी जर खूपच आंबट असेल तर तुम्ही 2 चमचे गूळ घ्या आणि कैरी आंबट नसेल तर गुळाचं किंवा साखरेचं प्रमाण कमी ठेवा किंवा नाही घातलं तरी चालेल। पुन्हा 1 अर्धी वाटी तेल मी इथं घेतलेलं आहे आणि हे तेल चांगलं वाफ येईपर्यंत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे।
आता इथं पहा, हा जो मसाला मी या कैरीमध्ये घेतलेला आहे किंवा लोणच्यामध्ये छान आपल्याला एकसारखा पूर्ण लोणच्यामध्ये मिक्स करायचा आहे. छान हा मसाला एकसारखा या चमच्याच्या साहाय्याने पूर्ण कैरीमध्ये मिक्स करायचा. आता इथं जे तेल मी घेतलेलं आहे, चांगलं वाफ येईपर्यंत मी तेल गरम केलं आणि आता हे तेल आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे. कोणत्याही गरम वस्तूचा या लोणच्यासाठी वापर करू नका. जर गरम तुम्ही लोणच्यासाठी तेल किंवा मसाले घातलेत, तर लोणचं लवकर खराब होतं, टिकत नाही. आता इथं पहा, पूर्णपणे हा मसाला मी चांगला मिक्स करून घेतलेला आहे आणि हे जे तेल आपण नंतर गरम केलं, ते तेलही आपण या लोणच्यावरती घेऊया. तेल आणि मीठ हे लोणच्याचं प्रिझर्वेटिव्हचं काम करतं. म्हणजे लोणचं जर आपल्याला बरेच दिवस टिकवायचं असेल, तर तेलाचं प्रमाण आणि मिठाचं प्रमाण अगदी व्यवस्थित घ्या. म्हणजे तेल जेवढं तुम्ही भरपूर लोणच्यासाठी तेल वापराल, तेवढं हे तेल लोणचं टिकवायचं काम करतं. मिठाचं प्रमाणही थोडंसं लोणच्यासाठी जास्ती ठेवा आणि खडे मीठ वापरा. छान चवीचं लोणचं होतं आपलं. कोणतंही लोणचं तुम्हाला करायचं झालं अगदी वर्षभर टिकवण्यासाठी, तर तुम्ही नक्की खडे मीठ आणि भरपूर तेल वापरा. तेल कडकडीत वाफ येईपर्यंत गरम करायचं आणि थंड करून मगच लोणच्यामध्ये घ्यायचं आहे. गरम कोणतंही घेऊ नका. कोणत्याही पाण्याचा वगैरे वापर या लोणच्यासाठी करू नका. आता झाकण लावून हे लोणचं आपल्याला 1 ते 2 दिवसासाठी छान मुरून द्यायचं आहे आणि फ्रीजमध्ये ठेवून हे लोणचं आरामशीर तुम्ही 1 वर्षभर ह्याचा स्वाद घेऊ शकता. जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा थोडं काढून तुम्ही खाऊ शकता आणि करून पहा, खाऊन पहा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.